तर बघा असे जे सिलिकॉनचे ब्लाउज पीस तुमच्या घरी नक्कीच असतील। तर जे कपाटामध्ये तुम्ही जे सिलिकॉनचे जे ब्लाउज पीस आहे बघा, असे काही असे ब्लाउज पीस असतात ते आपल्याला नकोसे असतात। तर अशाच ब्लाउज पीसपासून मी खूप छान असे भन्नाट असे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। त्याच्यापासून तुम्ही तुमच्या घरासाठी खूप सुंदर सुंदरशा पिशव्या बॅगी तयार करू शकतात। तर बघा माझ्याकडे असे सिलिकॉनचे एवढे ब्लाउज पीस खूप पडलेले आहे आणि त्याच्यापासून मी अशा बॅगी तयार करते आणि अशा पिशव्या तयार करून छोट्या मोठ्या किमतीमध्ये मी या पिशव्या विकत असते। तर तुम्ही बघू शकतात की अशा पिशव्या तुम्ही तयार करू शकतात वेगवेगळ्या ब्लाउज पीसपासून। तर बघा असे सिलिकॉनचे जे ब्लाउज पीस असतात काही जण वापरते नाही, रेडीमेड ब्लाउज पीस वापरतात, नाही तर वेगळे ब्लाउज पीस वापरतात। तर याच ब्लाउज पीसचे वापर करून अशा तुम्ही खूप सुंदर सुंदरशा बॅगी तयार करू शकतात। तर बघा हा सुद्धा ब्लाउज पीसच आहे, पण याच्या खाली मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे मध्ये। हे तुम्ही बघू शकता, थोडंसं दिसत बी असेल, शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे। आणि एक छोटीशी अशी साधी सिंपलशी लॅगीज होती तेव्हा ताईने दिलेली, त्या लॅगीजचा वापर केलेला आहे आणि ही खूप सुंदरशी अशी बॅग तयार केली होती। तर तुम्ही बघू शकतात की 15-15.5 इंचाची ही मोठी बॅग होती। तर हे बघा अशा पद्धतीने, आणि आपण ही बॅग बनवणं खूप अगदी सोपं आहे। अशा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आणि हे बघायचा पट्टा खूप जण विचारतात की ताई किती इंचाचं घेत आहे, तर बघा मी बॅगीला 4.5 अशाच इंचाचं मी पट्टा घेत असते। आणि पट्टा कसा घ्यायचा, इथून हे पूर्ण माप मोजून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला एक पट्टा तयार करायचा। तर पट्ट्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, कडकपणा यावा म्हणून, दिसायला बी छान दिसते। तर बघा अशाच फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून, बघा खूप जण म्हणतात आमच्याकडे चेन नाही, रनर नाही, फॉर्म सीट नाही, लबर सीट नाही, तर आम्ही काय करायचं, बघा काही नाही, फक्त जे घरामधले जे जुने पुराणे ब्लाउज पीस असतील त्याचा वापर करायचा आणि खूप सुंदरशा अशा बॅगी तयार करायच्या। चला मी तुम्हाला दाखवते स्पष्ट नीट व्यवस्थित। तर बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाउज पीस होता आणि ही पिशवी मी 50 रुपयाला विकलेली आहे। तर त्याचं मी तुम्हाला दाखवते। तर बघा याचा छोटीशी पिशवी आहे, टिफिन बॅग, बघा शाळेतल्या मुलांसाठी खूप सुंदर दिसते, हातामध्ये आपलं पाण्याची बॉटल, टिफिन बॅग। तर अशा ह्या पिशव्या मी तयार केलेल्या आहे। तर जो वरचा जो हँडल आहे ती मी 13 किंवा 12 इंचाचंच घेत असते आणि हा पट्टा आहे, छोटा पट्टा आहे, हा 4 किंवा 4.5 इंचाचा आपण घ्यायचा आहे। तर बघा मी 4 इंचाचा हा पट्टा घेतलेला आहे आणि पायपिंगसाठी माझ्या मनात येईल ती पायपिंग मी घेत असते, मॅचिंग कधीच घेत नाही, वेगवेगळ्या रंगाची ही पायपिंग मी जोडत असते। तुम्ही माझ्या पिशव्यांना तुम्ही बघू शकतात, असं नाही की मॅचिंगच घेतलं पाहिजे, माझ्या हातात जे येईल मी ती पायपिंगला जोडत असते। तर बघा खूप सुंदरशी ही आपली पिशवी तयार झालेली होती आणि याचा पूर्ण व्हिडिओ, हे जे पूर्ण म्हणजे मी व्हिडिओ शूट नाही केला यांचा, कारण की मला द्यायच्या होत्या म्हणून, पण अशा पिशव्या कशा शिवायच्या याचा मी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूब चॅनलवर, आणि आधी बी खूप टाकलेले आहे। तर तुम्हाला कशा शिवतात, कसं करतात, तर ते तुम्ही त्याचा व्हिडिओ बघू शकतात। वाटलंच मी लिंक देईल तुम्हाला माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली। आणि परत अशाच पिशव्यांचे व्हिडिओ मी परत घेऊन आलेले आहे, तर मी तुम्हाला नक्की दाखवील। तर बघा याच्यामध्ये जुन्या परकर जो असतो त्याचा वापर केलेला आहे आणि हा पॅन्टचा कपडा होता, थोडासा उरलेला होता, त्याच्यामुळे मी पॅन्टच्या कपड्याची याची पिशवी तयार केलेली आहे। हे खूप साधा सिंपलसा ब्लाउज पीस होता। तर बघा तो ब्लाउज पीस वेगळा आहे, पायपिंगला मी वेगळीच पायपिंग केलेली आहे, हँडल वेगळेच केलेलं आहे। तर बघा हा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर नक्की अपलोड करणार आहे। तर पिशव्यामध्ये मी कसं पिशवी वापरते बघा, खाली एक शाळेचा ड्रेस घेतलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि वरती गाऊन घेतलेला आहे। तर याची व्हिडिओ मी शूट करणार आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगत आहे की मी अशा पद्धतीने 2 पार्ट तयार करून घेते, नंतर मी पट्टी तयार करते। तर बघा गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि एक शाळेचा ड्रेस होता टॉप, त्याचा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर अशा पिशव्या तयार करून जे आपल्या मनाने त्याचे सेल करू शकतात। तर माझ्याकडे 50, 60, 70, 80 आणि 120 पर्यंत मी पिशव्यांचा प्राईज लावत असते, म्हणजे साईजनुसार, जशी मोठ्या पिशव्या तसे मोठी किमती। तर बघा, आणि समजा मटेरियल त्यांचंच असेल सगळं, तर मग माझ्याकडनं प्राईस कमी होऊन जाते, कारण की आपल्याला फक्त शिलाईची प्राईस घ्यायची असते, त्यांचीच गव्हाची गोणी, त्यांचंच वरचं अस्तर, मंचं अस्तर सगळं त्यांचंच असलं तर मग कमी प्राईजमध्ये आपण पिशव्या देऊन टाकतो। तर बघा सिलिकॉन जे ब्लाउज पीस आहे ते फेकायच्या आधी अशा पिशव्या तयार करा आणि तुमच्या बी घरामध्ये अशा पिशव्या नक्की बनवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशा पिशव्या तयार करून बघा. मी व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे. व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून तुम्हाला सगळं समजेल की कशा या पिशव्या शिवायच्या असतात. तर बघा, इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल तर थँक्यू सो मच. आणि असंच माझ्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये कोणती पिशवी तुम्हाला आवडलेली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते बी सांगा. आणि पूर्ण सविस्तर व्हिडिओ परत येणारच आहे, तर व्हिडिओला नक्की लाईक करा.